Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic of the syllabus. The title of the topic is Income from House Property. This is a practical topic, and in this particular topic, we are going to study how to compute the income of any house property as per the Income Tax Act. आजच्या या लेक्चरपासून आपल्या सिलेबसमधील जो एक नवीन टॉपिक आहे ज्याचं नाव आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हा नवीन टॉपिक आपण आज सुरू करत आहोत. या टॉपिकमध्ये आपण एखादी हाऊस प्रॉपर्टी असेल म्हणजेच एखादं घर असेल तर त्या घराचं इन्कम कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ॲज आय सेड अर्लियर दॅट दिस टॉपिक इज अ प्रॅक्टिकल टॉपिक. But in this particular lecture, we are going to focus on the theoretical part. हा टॉपिक प्रॅक्टिकल आहे. या टॉपिकमध्ये आपण एखाद्या घराचं एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. परंतु या आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकशी रिलेटेड जो theoretical पार्ट आहे तो आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. Okay, in this particular lecture, first we are going to study what are the different types of house properties as per the Income Tax Act. After that, we are going to study the basic concepts, that is important concepts for the computation of income from house property. And at the end of this lecture, we are going to study the format for computing the income from house property. आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण हाऊस प्रॉपर्टीचे कोणते प्रकार होतात ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. त्याच्यानंतर हाऊस प्रॉपर्टीचं जे इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं त्याच्यासाठी ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. आणि सर्वात शेवटी एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्याचा फॉर्मॅट काय असतो ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. दिस इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. This is the title of this particular topic. We know that every person, every human being lives in a particular house. कोणताही व्यक्ती, ती व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल, हे एका घरात राहत असते. The house may be a simple house, it may be a flat, it may be a bungalow. ते जे घर आहे ते घर एखादं छोटं घर असू शकतं, एखादा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट असू शकतो किंवा एखादा मोठा बंगलो असू शकतो. ह्या सर्वांना हाऊस असं म्हटलं जातं, घर असं म्हटलं जातं. मग ज्या व्यक्तीचं स्वतःचं घर आहे, ज्या व्यक्तीच्या नावावरती एखादं घर आहे त्या घराचं, त्या हाऊसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या लेक्चरमध्ये या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. टेक युअर एक्झाम्पल. तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर तुमच्या पेरेंट्सच्या म्हणजे आई किंवा वडिलांच्या नावावरती असेल, ते त्याचे ओनर आहेत, किंवा आजी आजोबांच्या नावावरती असेल. ओके, त्यांचं घर आहे, त्यांचं स्वतःचं घर आहे. ज्या व्यक्तीकडचं स्वतःचं घर असतं, एनी पर्सन हू ओन्स ए हाऊस, हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट हिज इन्कम ऑफ दॅट पर्टिक्युलर हाऊस प्रॉपर्टी. ज्या व्यक्तीचं स्वतःचं घर आहे त्या व्यक्तीचं त्या घराचं इन्कम किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे ह्या ज्या हाऊस प्रॉपर्टी असतात, द हाऊस प्रॉपर्टीज आर क्लासिफाईड इन टू कॅटेगरीज फॉर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम. एखाद्या घराचं इन्कम किती ते कॅल्क्युलेट करण्यासाठी घराचे दोन प्रकार केले जातात. द फर्स्ट टाईप इज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. सेल्फ ऑक्युपाईड, सेल्फ म्हणजे स्वतः, ऑक्युपाय करणे म्हणजे राहणे. म्हणजेच काय, इफ देर इज एनी हाऊस प्रॉपर्टी अँड इफ इट इज यूज्ड फॉर द ओन रेसिडेन्स or for the residence of family members, then it is called as a self occupied house property. म्हणजे काय तर एखादं घर आहे, एखादी हाऊस प्रॉपर्टी आहे आणि त्या हाऊस प्रॉपर्टीचा वापर जर स्वतःच्या राहण्यासाठी किंवा घरातल्यांच्या राहण्यासाठी केला जात असेल तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. टेक एक्झाम्पल ऑफ युअर हाऊस. तुम्ही तुमच्या घराचं उदाहरण घ्या. तुमचं जे घर आहे, तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घराचे तुमचे वडील किंवा आई ओनर असेल, घराचे मालक असेल किंवा आजी आजोबा मालक असतील.
ते स्वतः मालक आहेत, ते स्वतः त्या घरामध्ये राहतात, तुम्ही पण त्या घरामध्ये राहताय. म्हणजे एखादं घर, घराचा मालक, घराच्या मालकाने घराचा वापर स्वतःच्या राहण्यासाठी किंवा घरातल्यांच्या राहण्यासाठी केला जात असेल तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड असं म्हटलं जातं. सेल्फ म्हणजे स्वतः, ऑक्युपाय करणे म्हणजे राहणे. घराचा ओनर, घराचा मालक स्वतः किंवा त्याच्या घरामधील फॅमिली मेंबर्स त्या घरात राहत असतील तर त्याला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, इफ अ हाऊस प्रॉपर्टी इज युज्ड बाय द ओनर, त्या ओनरने घराचा वापर कशासाठी केला, फॉर द रेसिडेन्स ऑफ हिज ओन, स्वतःच्या राहण्यासाठी, ऑर फॉर द रेसिडेन्स ऑफ फॅमिली मेंबर्स, स्वतःच्या किंवा घरातील जे कोण मेंबर्स आहेत त्यांच्या राहण्यासाठी जर घराचा वापर केला तर इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. जे सांगितल्याप्रमाणे की एखादं घर आहे आणि त्या घराचा वापर स्वतःच्या किंवा घरातल्या लोकांच्या राहण्यासाठी केला जात असेल तर अशा घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द इन्कम टॅक्स. And the second type of a house property is let out house property. एखादी हाऊस प्रॉपर्टी लेट आउट आहे. लेट आउट म्हणजे काय, व्हेनेवर एनी हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट टू एनी टेनंट. जर एखादं घर एखाद्या भाडेकरूला रेंटवरती दिलं तर अशा घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज मिस्टर अजय ओन्स अ फ्लॅट इन पुणे. And if that flat is given on a rent to any person, then that particular flat, that particular house is called as a let out house because it is given on a rent to any other person. ज्या वेळेला आपण आपलं घर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला रेंटने देतो त्यावेळेला त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. मग आपण हे जे घर रेंटवरती दिलेलं आहे ते जो भाडेकरू आहे त्याला टेनंट असं म्हटलं जातं. ते त्याच्या राहण्यासाठी असेल, त्याच्या बिझनेससाठी असेल किंवा प्रोफेशनसाठी असेल. आपण आपलं घर दुसऱ्या व्यक्तीला रेंटने दिले, भाड्याने दिले तर त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, इफ अ हाऊस प्रॉपर्टी इज गिव्हन ऑन अ रेंट फॉर द पर्पज ऑफ रेसिडन्स, जर एखादं घर रेंटवरती दिलं कशासाठी, रेसिडेन्स म्हणजे राहण्यासाठी किंवा बिझनेससाठी किंवा प्रोफेशनसाठी, इट इज कॉल्ड एज अ लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. ओके, इन सिम्पल वर्ड्स वी कॅन से दॅट अ लेट आउट हाऊस मीन्स ए हाऊस विच इज गिव्हन ऑन अ रेंट टू एनी अदर पर्सन. आपण आपलं घर दुसऱ्या व्यक्तीला रेंटने दिलं तर त्या घराला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. पहिला आपण पाहिलं ते म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड. जर घराचा वापर स्वतःच्या किंवा घरातल्यांच्या राहण्यासाठी केला जात असेल तर त्याला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हणतात. आणि जर आपण ते घर एखाद्या व्यक्तीला रेंटने दिले तर त्याला लेट आउट हाऊस असं म्हटलं जातं. And whenever we are computing income of any house property, it is our first responsibility to confirm whether the house is self-occupied or whether it is a let-out house. आपण ज्या वेळेला कोणत्याही घराचं इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला कन्फर्म करावं लागतं की ते घर सेल्फ ऑक्युपाईड आहे का ते घर लेट आउट आहे. कारण सेल्फ ऑक्युपाईड असेल किंवा लेट आउट असेल याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशनमध्ये थोडाफार हा बदल हा होत असतो. ओके, सो दीज आर द टू टाइप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टीज ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट. दिस इज द फर्स्ट पॉईंट. नाव द सेकंड पार्ट ऑफ टुडेज लेक्चर इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स व्हाईल कॉम्प्युटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण ज्या वेळेला एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत. त्या कन्सेप्ट्स किती आहेत तर मोजून 4 ते 5 कन्सेप्ट्स आहेत. द फर्स्ट कन्सेप्ट इज म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस. ओके, एखाद्या व्यक्तीचं घर हे जर गावामध्ये असेल तर गावामध्ये ग्रामपंचायत असते. वी नो दॅट इफ एनी हाऊस इज सिच्युएटेड इन अ व्हिलेज देन इन व्हिलेज देर इज अ ग्रामपंचायत. ओके, इफ एनी पर्सन ओन्स ए हाऊस इन अ सिटी देन देर इज अ नगरपालिका और अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. मग आपलं जे घर आहे
ते घर गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल, तिथं ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल. म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय, तर आपलं जे घर आहे या घराची म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची व्हॅल्यू किती आहे त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ओके, व्हॉट इज म्युन्सिपल व्हॅल्यू? म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स द व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन. एखाद्या व्यक्तीचं घर गावामध्ये असेल तर ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किंमत किती आहे त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. आपलं घर जर साताऱ्यासारख्या शहरामध्ये असेल, साताऱ्यामध्ये नगरपालिका आहे, तर नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किंमत किती त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू म्हटलं जातं. टेक अनदर एक्झाम्पल, इफ एनी पर्सन ओन्स ए हाऊस इन पुणे और इन मुंबई, we know that in Pune and Mumbai there is a municipal corporation, that is महानगरपालिका. मग तिथल्या घराची त्या महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे किंमत किती, आपल्या घराची किंमत किती आहे या ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किंमत किती त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज द व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी determined by the local authorities like ग्रामपंचायत, नगरपालिका और म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आपलं जे घर आहे ते गावामध्ये असेल तर ग्रामपंचायत, छोट्या शहरांमध्ये असेल तर नगरपालिका, मोठ्या शहरामध्ये असेल तर महानगरपालिका. हे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत या आपल्या घराची किंमत कॅल्क्युलेट करतात, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात. त्या व्हॅल्यूला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. त्यामुळे ही जी म्युन्सिपल व्हॅल्यू असते इट इज फिक्स्ड बाय द म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स लाईक ग्रामपंचायत और नगरपालिका और महानगरपालिका. हे ग्रामपंचायतीकडून, नगरपालिकेकडून किंवा महानगरपालिका ज्या एरियामध्ये आपलं घर आहे त्याच्यानुसार, गावामध्ये घर असेल तर ग्रामपंचायत किंमत ठरवेल, जर शहरात घर असेल तर नगरपालिका आपल्या घराची किंमत ठरवते, जर आपलं घर पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात असेल तर महानगरपालिका आपल्या घराची किंमत ठरवते. त्या किमतीला, आपल्या घराच्या किमतीला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ओके, ही म्युन्सिपल व्हॅल्यू कशावर डिपेंड असते तर बघा, धिस व्हॅल्यू इज डिटरमाइन्ड आफ्टर कन्सिडरिंग द साईज ऑफ हाऊस. आपलं घर किती मोठं आहे, जेवढं घर मोठं असेल तेवढी घराची किंमत जास्त असेल. घराचं कन्स्ट्रक्शन कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे घर साधं पत्र्याचं असेल तर किंमत कमी, जर ते वीट बांधकाम केलं असेल तर किंमत जास्त, स्लॅबचं घर असेल तर अजून किंमत जास्त होते. ओके, म्हणजे घराचं बांधकाम कशा प्रकारचं आहे याच्यानुसार पण आपल्या घराची किंमत ठरत असते. त्याच्यानंतर एरिया, आपल्या घराचा एरिया किती आहे, जागा किती आहे, जेवढी जागा कमी तेवढी व्हॅल्यू कमी, जेवढी जागा जास्त असेल तेवढी आपल्या घराची व्हॅल्यू ही जास्त होते, एक्सेट्रा. ओके, मीन्स द म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी विच इज फिक्स्ड बाय द म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आपल्या घराची जी किंमत आहे ती म्युन्सिपल व्हॅल्यूनं ठरवलेली, म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ठरवलेली असते आणि ही या वेगवेगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे. आता प्रश्न येतो की आपलं घर आहे आणि आपल्या घराची व्हॅल्यू ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कशासाठी ठरवते, कारण की आपल्याकडून त्यांना दरवर्षी टॅक्स घ्यायचा असतो, म्युन्सिपल टॅक्स, आणि त्याला आपण आपल्या भाषेमध्ये घरपट्टी किंवा ग्रामीण भाषेमध्ये त्याला घरफाळा असं म्हटलं जातं. आणि आपल्या घराची त्यांनी किती व्हॅल्यू केलेली आहे त्याच्यानुसार ही म्युन्सिपल टॅक्स जो आहे तो चार्ज केला जातो. बघा काय सांगितलं आहे, धिस व्हॅल्यू इज फिक्स्ड बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन फॉर चार्जिंग द म्युन्सिपल टॅक्स ऑन द हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला दरवर्षी every house owner has to pay municipal tax to the municipal corporation. जसं दर महिन्याला लाईट बिल पेड करावं लागतं, दर 1-2 महिन्यांनी पाणी बिल पेड करावं लागतं, त्याप्रमाणे दरवर्षी आपल्याला ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल त्यांना टॅक्स पेड करावा लागतो, त्याला म्युन्सिपल टॅक्स असं म्हटलं जातं. आणि हा जो म्युन्सिपल टॅक्स आहे
तो आपल्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे याच्यानुसार तो आकारला जातो आणि म्हणूनच हा टॅक्स आकारण्यासाठी प्रत्येक घराची म्युन्सिपल व्हॅल्यू ही नगरपालिकेकडून किंवा ग्रामपंचायतीकडून कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे म्युन्सिपल व्हॅल्यूचा अर्थ काय? म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द नॉर्म्स ऑफ ग्रामपंचायत और नगरपालिका. आपलं घर गावात असेल तर ग्रामपंचायत, शहरात असेल तर नगरपालिका, मोठ्या शहरात असेल तर महानगरपालिका यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किती किंमत आहे त्या किमतीला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द फर्स्ट बेसिक कन्सेप्ट. नाव द सेकंड कन्सेप्ट इज फेअर रेंट. आपल्याला रेंट माहिती आहे, रेंट म्हणजे भाडं. ओके, रेंट हे नेहमी महिन्याचं असतं. मग महिन्याला 4,000 रुपये रेंट किंवा महिन्याचं 5,000, महिन्याचं 6,000, महिन्याचं 8,000 वगैरे वगैरे. रेंट हे नेहमी महिन्यामध्ये सांगितलं जातं. फेअर रेंटचा अर्थ काय? फेअर रेंट म्हणजे इफ वी गिव आवर हाऊस ऑन अ रेंट देन हाऊ मच रेंट वी कॅन गेट फॉर अ इयर इट इज कॉल्ड एज अ फेअर रेंट. आपलं जे घर आहे ते गावामध्ये असो, शहरामध्ये असो किंवा मोठ्या शहरामध्ये असो, ते जर समजा घर वर्षभर रेंटवरती दिलं तर वर्षाचं किती रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. फेअर रेंट मीन्स द रेंट विच वी कॅन गेट इफ वी गिव आवर हाऊस ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. वर्षभर जर घर भाड्यानं दिलं तर वर्षभराचं किती रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, इट इज द ॲन्युअल रेंट. हे वार्षिक रेंट आहे. विच कुड बी रिसिव्ड, जे आपल्याला मिळू शकतं कधी? इफ आवर हाऊस प्रॉपर्टी इज गिव्हन ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. जर वर्षभर आपण घर रेंटवरती दिलं तर वर्षाचं किती रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. एक सिम्पल एक्झाम्पल घ्या. सपोज एखाद्याचं साताऱ्यामध्ये फ्लॅट आहे. ओके, त्या फ्लॅटमध्ये तो स्वतः व्यक्ती राहतोय, ते काय कुणाला रेंटवरती दिलेलं नाही. ओके, पण तो जर समजा फ्लॅट रेंटवरती दिला तर सपोज महिन्याला 5,000 रेंट मिळू शकतं. महिन्याचं 5,000 वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 5,000 गुणिले 12 महिने, 12×5 60,000 म्हणजे वर्षाचं 60,000 रेंट मिळू शकतं. त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. ओके, वर्षाचं रेंट किती मिळू शकतं? 60,000. त्याला फेअर रेंट असं म्हटलं जाईल. ओके, दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट कन्सेप्ट. नाव द थर्ड कन्सेप्ट इज स्टँडर्ड रेंट. ओके, रेंट आपल्याला माहिती आहे, रेंट हे महिन्याचं असतं. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय किंवा हे कोणत्या शहरांसाठी आहे तर काही शहरांमध्ये, टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ सिटीज लाईक पुणे अँड मुंबई. मुंबई आणि पुण्यामध्ये भरपूर लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जात असतात. ओके, मग तिथं काही जे ओनर्स असतात ते भाडेकरूकडून नियमापेक्षा जास्त भाडं घेतात आणि एक प्रकारे तो जो भाडेकरू असतो त्याला फसवतात म्हणजे जेवढं अपेक्षित भाडं आहे त्याच्यापेक्षा जादा भाडं मागतात आणि एक प्रकारे त्यांच्याकडून जादा इन्कमही मिळवत असतात. म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की जास्तीत जास्त किती भाडं घेता येऊ शकतं त्याला काही मर्यादा लावलेली आहे आणि त्या लिमिटला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. स्टँडर्ड रेंटचा अर्थ काय तर मॅक्सिमम महिन्याला किती भाडं घेता येऊ शकतं किंवा वर्षाचं किती भाडं घेता येऊ शकतं त्या लिमिटला, त्या मर्यादेला मॅक्सिमम रेंट म्हणजे स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. अँड इट इज एक्सपेक्टेड दॅट द ओनर शुड नॉट चार्ज मोर दॅन धिस मॅक्सिमम लिमिट. जे काय मॅक्सिमम लिमिट गव्हर्नमेंटनं ठरवलेलं आहे, कायद्याप्रमाणे ठरवलेलं आहे, तेवढंच मॅक्सिमम रेंट आपण भाडेकरूकडून घेतलं पाहिजे. त्याच्यापेक्षा 1 रुपयासुद्धा जादा हे किंमत घेऊ नये. जसं एक सिम्पल एक्झाम्पल, सपोज इफ वी गो टू एनी स्टेशनरी शॉप अँड परचेस एनी बुक. आपण एखाद्या स्टेशनरीच्या दुकानात गेलो आणि एखादं पुस्तक खरेदी केलं अँड सपोज द प्राईस ऑफ धिस बुक इज ₹120. त्या पुस्तकाची जी किंमत आहे ती 120 रुपये मेन्शन केलेली आहे, 120 रुपये. आणि जर तो शॉपकीपर त्याने आपल्याकडे 120च्या ऐवजी 130 रुपये मागितले तर आपण त्याला ते पैसे देत नाही. आपण काय सांगतो की ह्याच्यावरती किंमत 120 रुपये लिहिली, त्यामुळे जास्तीत जास्त आपण 120 रुपयेच पेड करणार.
ओके, मॅक्सिमम ती तेवढीच अमाऊंट आपल्याला द्यायची असते. आपण आपल्या भाषेमध्ये त्याला MRP असं म्हणतो, मॅक्सिमम रिटेल प्राईस. म्हणजे जास्तीत जास्त तेवढीच रक्कम तो दुकानदार आपल्याकडून घेऊ शकतो. तसं एखादा जो ओनर आहे तो ओनर त्याच्या भाडेकरूकडून मॅक्सिमम किती रेंट घेऊ शकतो त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. बघा काय सांगितलंय, व्हॉट इज स्टँडर्ड रेंट? धिस रेंट इज फिक्स्ड ॲज पर रेंट कंट्रोल ॲक्ट. हे जे स्टँडर्ड रेंट आहे हे रेंट कंट्रोल ॲक्ट नावामध्ये सांगितलं की हा कायदा कशासाठी आहे, तर रेंट वरती कंट्रोल ठेवण्यासाठीचा कायदा आहे. आणि ह्याचा अर्थ काय, तर स्टँडर्ड रेंट मीन्स मॅक्सिमम रेंट विच ए हाऊस ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक भाडेकरूकडून जास्तीत जास्त किती भाडं घेऊ शकतो, मॅक्सिमम किती रेंट घेऊ शकतो, त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. ओके, सो द बेसिक अँड सिम्पल मिनिंग ऑफ स्टँडर्ड रेंट इज द मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. जास्तीत जास्त किती भाडं घेता येऊ शकतं वर्षभराचं, त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. आपल्या एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड रेंटची रक्कम असेल, फेअर रेंटची रक्कम असेल किंवा म्युन्सिपल व्हॅल्यूची रक्कम असेल, ह्या सर्व अमाऊंट ह्या आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेल्या असतात. आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट, म्युन्सिपल टॅक्स असेल, ऑल दीज अमाऊंट्स आर गिव्हन इन द एक्झाम्पल. ओके, दिस इज द थर्ड कन्सेप्ट. नाव द फोर्थ कन्सेप्ट इज म्युन्सिपल टॅक्स. ओके, म्युन्सिपल टॅक्स म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये आपण त्याला घरपट्टी किंवा गावामध्ये त्याला घरफाळा असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं घर जर गावामध्ये असेल तर तिथं ग्रामपंचायत असते, शहरामध्ये नगरपालिका असते, मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका असते. आपलं जे घर आहे, आपल्या घराला ग्रामपंचायतीकडून, नगरपालिकेकडून किंवा महानगरपालिकेकडून ज्या काही फॅसिलिटीज मिळतात त्याच्या बदल्यात आपल्याला दरवर्षी गव्हर्नमेंटला म्हणजेच ग्रामपंचायतीला किंवा नगरपालिकेला जो टॅक्स पेड करावा लागतो त्याला म्युन्सिपल टॅक्स असं म्हटलं जातं. सो म्युन्सिपल टॅक्स मीन्स टॅक्स ऑन अ हाऊस प्रॉपर्टी विच हॅज टू बी पेड एव्हरी इयर टू द ग्रामपंचायत ऑर नगरपालिका. ओके, काय सांगितलं बघा, इट इज अ टॅक्स paid to municipal corporation for the various facilities provided by them to our house. आपल्या घरासाठी ज्या काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्याला मिळतात, मग ती पाण्याची सुविधा असेल किंवा साफसफाई असेल किंवा इतर काय फॅसिलिटीज असतील, ह्या सर्व फॅसिलिटीसाठी आपण जो टॅक्स त्यांना देतो, नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला देतो, त्याला म्युन्सिपल टॅक्स असं म्हटलं जातं. काय सांगितले बघा, धिस म्युन्सिपल टॅक्स इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी. आपल्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे त्याच्यानुसार आपल्याला टॅक्स हा द्यावा लागतो. जर आपल्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू जास्त असेल तर टॅक्ससुद्धा जास्त असणार आहे, म्युन्सिपल व्हॅल्यू कमी असेल तर टॅक्ससुद्धा कमी असणार आहे. ओके, सो म्युन्सिपल टॅक्स डिपेंड्स अपॉन द म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ हाऊस प्रॉपर्टी. अँड मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स इज व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण ज्या वेळेला एखाद्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला द म्युन्सिपल टॅक्स पेड बाय द ओनर इज ओनली कन्सिडर्ड. सगळ्यात महत्त्वाचं आहे, घराचा टॅक्स किती पेड केला आणि पेड बाय ओनर, घराच्या मालकानं किती पेड केलेला आहे तेवढाच फक्त विचारात घ्यायचा असतो. म्हणजे टॅक्स पेड किती केला, उदाहरणार्थ सपोज वर्षभराचा टॅक्स आहे 10,000 पण आपण पेड केला फक्त 7,000, पेड किती केला आहे 7, तेवढाच फक्त विचारामध्ये घ्यायचा. टॅक्स आहे किती हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही पेड किती केला तेवढाच विचारात घेतला जातो. सपोज पेड केला 7,000 तो विचारात घ्यायचा, परंतु जो पेड केला त्यापैकी ओनर म्हणजे घराच्या मालकाने किती पेड केला तेवढाच विचारात घेतला जातो ज्या वेळेला आपण इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स पुन्हा एकदा बघा काय सांगितलेलं आहे की व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, कोणत्याही हाऊसचं, कोणत्याही घराचं इन्कम कॅल्क्युलेट करताना द म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर शुड बी कन्सिडर्ड. घराच्या ओनरने, घराच्या मालकाने टॅक्स किती पेड केला तेवढ्याचाच विचार करून हा एक इन्कम, त्या घराचं इन्कम हे कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, दिस इज द फोर्थ इम्पॉर्टंट कन्सेप्ट.
ओके, पुढं काय सांगितलं बघा, दिस इज इम्पॉर्टंट नोट आणि दिस इज इम्पॉर्टंट फॉर कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. काय सांगितलं बघा, व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ओनली टू एक्सपेन्सेस नेमली फर्स्ट म्युन्सिपल टॅक्स पेड अँड इंटरेस्ट ऑन लोन शुड बी कन्सिडर्ड. आपण ज्या वेळेला एखाद्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत, जेव्हा आपण एक्झाम्पल बघू त्यावेळेला त्या घराशी रिलेटेड, हाऊसशी रिलेटेड आपल्याला वेगवेगळे खर्च दिलेले असतात. नियम सांगतो की त्या खर्चांपैकी फक्त 2च खर्च विचारात घ्यायचे. पहिला म्हणजे घराचा म्युन्सिपल टॅक्स किती पेड केला आहे, हा पहिला खर्च. म्युन्सिपल टॅक्स किती पेड केला हा एक, आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. जर त्या घरावरती कर्ज असेल तर त्या लोन, त्या कर्जावरचं व्याज, हे 2च खर्च फक्त विचारात घ्यायचे. बाकीचे सर्व खर्च हे इग्नोर करायचे असतात. बघा काय सांगितलंय, अदर एक्सपेन्सेस रिलेटिंग टू हाऊस सच ॲज रिपेअरिंग एक्सपेन्सेस, घराच्या दुरुस्तीचा खर्च असेल, कलरिंगचा खर्च असेल, मेंटेनन्सचा असेल, घराचा इन्शुरन्स काढल्याचा खर्च असेल, ग्राउंडचा रेंट असेल, सोसायटीचा चार्जेस पेड केले, घराच्या वॉचमनला पगार दिला वगैरे वगैरे, इट शुड बी टोटली इग्नोर्ड. काय सांगितलं बघा की व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम ऑफ हाऊस प्रॉपर्टी वी आर गिवन सर्टन एक्सपेन्सेस रिलेटिंग टू हाऊस. घराशी रिलेटेड 4-5 खर्च आपल्याला दिलेले असतात. त्या 4-5, 5-6 खर्चांपैकी फक्त आपण 2च खर्च विचारात घ्यायचे. कोणते 2? एक म्हणजे घराचा म्युन्सिपल टॅक्स, ओके, आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. एवढे 2च खर्च विचारात घ्यायचे. बाकी सर्व खर्च काय करायचे तर इग्नोर करायचे असतात. ओके, धिस इम्पॉर्टंट नोट इज व्हेरी नेसेसरी व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ज्या वेळेला आपण घराचे इन्कम कॅल्क्युलेट करू त्यावेळेला हे आपल्याला सर्वात महत्त्वाची नोट आहे. ओके, these are the different important concepts relating to house property. Now the last part of today's lecture, that is the format for computing income from house property. आपल्याला एखाद्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं, त्याचा फॉर्मॅट काय आहे. ओके, आपण याच्या अगोदर जे काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण कोणत्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव आपण मेन्शन करतो. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण नाव घेतले मिस्टर अक्षय. सपोज मिस्टर अक्षय इज अ ओनर ऑफ हाऊस. जो काही व्यक्तीचा जो ओनर असेल त्या व्यक्तीचं नाव पहिल्यांदा मेन्शन करायचं. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे आपण सेकंड लाईनला मेन्शन करायचं. आणि तिसऱ्या लाईनला फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्या सिलेबसप्रमाणे जे आपलं शैक्षणिक वर्ष आहे 21-22 हेच आपलं असेसमेंट इयर आहे, ते तिथे मेन्शन केलं असेसमेंट इयर 21-22. Okay, so before starting to calculate the income from house property, we have to mention these 3 points. First, we should mention the name of owner, the name of house owner. घराचे ओनर कोण आहेत त्यांचं नाव पहिल्यांदा येईल. On the second line, we should mention that we are computing house property income. आपण घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे मेन्शन करायचं. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी हे तिसऱ्या लाईनला मेन्शन करावं लागतं. Okay, after mentioning these 3 points, now we have to draw a format. Okay, and in this format there are 3 columns. First column is particulars, then second column is amount in rupees, and third column is also amount in rupees. 3 कॉलम ड्रॉ करायचे. पहिला पर्टिक्युलर्स, दुसरा अमाऊंट इन रुपीज आणि तिसरा आहे तो म्हणजे अमाऊंट इन रुपीज. हे 3 कॉलम आपल्याला ड्रॉ करावे लागतात. आता हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपण हे फुल 1 पेज ड्रॉ करू शकतो. आता घराचं इन्कम कॅल्क्युलेट करताना ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपण 3 कॅटेगरीमध्ये 3 स्टेप्समध्ये हे इन्कम कॅल्क्युलेट करू शकतो. द फर्स्ट स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. पहिल्यांदा आपण त्या घराची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. ही पहिली स्टेप आहे, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ती कशी कॅल्क्युलेट करायची बघा काय लिहिले, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचं हायर ऑफ फॉलोइंग 2. म्हणजे आपण 2 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. 2 त्या 2पैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम असेल ती ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. मग 2 अमाऊंट कोणत्या, त्यातली पहिली अमाऊंट असते ती म्हणजे एक्सपेक्टेड रेंट.
ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. 2-3 अमाऊंटचा विचार करून हे एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करावं लागतं. एक्सपेक्टेड रेंट एक आणि दुसरं असतं ते म्हणजे ॲन्युअल रेंट, वार्षिक रेंट. ओके, एक्सपेक्टेड रेंटला ए म्हटलं आहे, ॲन्युअल रेंटला बी म्हटलं आहे. ह्या दोन्हीपैकी जी अमाऊंट हायर म्हणजे मोठी असेल ती अमाऊंट ही आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. मग आता पहिल्यांदा आपण बघूया की एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट कसं करायचं. एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 गोष्टी घ्याव्या लागतात. पहिलं म्हणजे घ्यायची म्युन्सिपल व्हॅल्यू, त्याची अमाऊंट मेन्शन करायची पहिल्या कॉलमला. म्युन्सिपल व्हॅल्यू आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले असते, ते पहिल्या कॉलमला घ्या. हे एक. म्युन्सिपल व्हॅल्यूनंतर 2 नंबरला घ्यायचं असतं फेअर रेंट, ते सुद्धा एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. त्याची अमाऊंट घ्या अमाऊंट कॉलममध्ये, पहिल्या कॉलममध्ये. त्या दोन्ही अमाऊंट आपण मेन्शन केल्या. ओके, आणि तिसरं घ्यायचं असतं ते म्हणजे स्टँडर्ड रेंट. जे आपण आत्ता तिन्ही कन्सेप्ट पाहिल्या त्याप्रमाणे हे तिन्हीसुद्धा आपल्याला एक्झाम्पलमध्ये रेडीमेड दिलेलं असतं. मग पहिल्यांदा काय घेतलं, म्युन्सिपल व्हॅल्यू, दुसरं फेअर रेंट आणि तिसरं स्टँडर्ड रेंट, आणि त्याच्या अमाऊंट आपण पहिल्या कॉलममध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ओके, त्या मेन्शन करायच्या. आता पहिल्यांदा काय करायचं, तरी ते मेन्शन केले बघा. पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करून विच एव्हर इज मोर काय करायचं आहे, ह्या दोन्हीपैकी म्युन्सिपल व्हॅल्यूची रक्कम आपण लिहिलेली आहे, फेअर रेंटची सुद्धा लिहिलेली आहे. ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोर, दोन्हीपैकी जी मोठी रक्कम आहे ती आपण शोधून काढायची. सपोज म्युन्सिपल व्हॅल्यू 1 लाख आहे आणि फेअर रेंट 1,20,000 आहे. दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल ती पहिली असो किंवा दुसरी असो त्याला स्टार करायचा. बघा काय केलं, पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज मोर, दोन्हीपैकी मोठी रक्कम जी असेल त्याला स्टार करायचं. ती स्टार केली, हे निम्मी स्टेप झाली. आणि नंतर काय करायचं, जी स्टार केलेली अमाऊंट आहे, बरोबर, जी स्टार केलेली अमाऊंट आहे त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. आणि ही स्टार केलेली अमाऊंट आणि स्टँडर्ड रेंट आणि त्याच्यापैकी घ्यायचं विच एव्हर इज लेस. बघा इथं म्हटलं विच एव्हर इज लेस. मग आता ह्या दोन्हीपैकी, दोन्ही म्हणजे कुठले, एक स्टँडर्ड रेंट आणि दुसरी म्हणजे स्टार केलेली अमाऊंट, ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज लेस जी असेल ती असते आपली एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ते घ्यायचं एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलममध्ये. ओके, पुन्हा एकदा बघा आपण एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट कसं करतो. तर एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 व्हॅल्यू घ्यावे लागतात. पहिल्यांदा घ्यायची नेहमी म्युन्सिपल व्हॅल्यू, अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये. दुसरे घ्यायची फेअर रेंट, पहिल्या कॉलममध्ये अमाऊंट. तिसरं स्टँडर्ड रेंट, पहिल्या कॉलममध्ये अमाऊंट. ओके, सिक्वेन्स नेहमी हाच ठेवायचा. पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट आणि शेवटी स्टँडर्ड रेंट. अमाऊंट पहिल्या कॉलमला घेतल्या. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी, म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी काय म्हटलं, विच एव्हर इज मोर, दोन्हीपैकी मोठी रक्कम कोणती ते बघायचं. म्युन्सिपल व्हॅल्यूची रक्कम मोठी आहे का फेअर रेंटची, जी मोठी असेल त्याला असं स्टार करायचं, टिकमार्क करायची. कशासाठी, तर ती जे स्टार केलेली रक्कम आहे त्या रकमेचं कंपॅरिझन करायचं असतं स्टँडर्ड रेंट बरोबर. आणि आता घ्यायचं असतं विच एव्हर इज लेस. इथं बॉक्समध्ये म्हटलं आहे बघा विच एव्हर इज लेस. कशामध्ये लेस, तर जी स्टार केलेली रक्कम आहे ती आणि स्टँडर्ड रेंट ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज लेस, जी लहान रक्कम असते ती असते आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. त्यामुळे एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलमला लिहायचं एक्सपेक्टेड रेंटची आलेली अमाऊंट. ओके, दिस इज द फर्स्ट अमाऊंट. ही झाली एक्सपेक्टेड रेंटची आउटर कॉलमला पहिली अमाऊंट. आणि दुसरी अमाऊंट असते ती असते ॲन्युअल रेंट, वर्षाचं रेंट. आपल्याला एक्झाम्पलमध्ये महिन्याचं रेंट दिलेलं असतं, म्हणजे महिन्याचं रेंट आहे त्याला गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचं रेंट मिळेल. ते घ्यायचं डायरेक्ट आउटर कॉलममध्ये. म्हणजे आता आउटर कॉलममध्ये 2 अमाऊंट आल्या. ही पहिली अमाऊंट आहे ती आली एक्सपेक्टेड रेंटची, जे काय असेल ती, आणि दुसरी अमाऊंट आहे ती ॲन्युअल रेंटची. ह्या दोन्हीपैकी ह्या ज्या 2 अमाऊंट आहेत आउटर कॉलमला, ह्या दोन्हीपैकी विच एव्हर इज हायर. काय सांगितलं बघा त्यांनी, तर विच एव्हर इज हायर. 2 अमाऊंट ज्या कॅल्क्युलेट केल्या, पहिली एक्सपेक्टेड रेंटची, दुसरी ॲन्युअल रेंटची, ह्यापैकी हायर ऑफ फॉलोइंग 2, दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल, ही पहिली असो किंवा दुसरी असो, रे सोडायची आणि दोन्हीपैकी जी मोठी रक्कम आहे ती खाली लिहायची आणि त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं ही पहिली स्टेप आहे. आणि ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपलं निम्मं एक्झाम्पल 50% एक्झाम्पल कंप्लीट झालं.
ओके, फक्त हे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करायची ती ह्या फॉर्मॅटमध्ये दिले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल जेव्हा घेऊ तेव्हा हा पुन्हा फॉर्मॅट आपल्याला पाहावा लागणार आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप. आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आपली पहिली स्टेप झाली. एकूण 3 स्टेप्स आहेत. आता दुसरी स्टेप काय, ही जी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे, दुसरी स्टेप असते ती म्हणजे घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू शोधून काढणं. ती कशी कॅल्क्युलेट करायची, जी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे त्याच्यामधून लेस म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. घराच्या ओनरने, मालकाने किती टॅक्स पेड केला, म्युन्सिपल टॅक्स पेड केला तेवढा लेस करायचा. तो लेस का करायचा, कारण आपल्या घरातून आपल्याला जे इन्कम मिळतं परंतु टॅक्स पेड केला म्हणजे पैसे गेले म्हणजे आपले इन्कम कमी होणार म्हणून ते करायचं लेस. म्हणून लेस केलं म्युन्सिपल टॅक्स पेड. जेवढी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे त्यातून टॅक्स किती पेड केला ते एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. टॅक्स पेड बाय ओनर, मालकाने किती पेड केला आहे तेवढा लेस करा आणि जी वजाबाकी येते त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, म्हणजे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर एवढं वजा केलं की आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळते. आपली दुसरी स्टेपसुद्धा झाली. नेट ॲन्युअल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. आता तिसरी आणि शेवटची स्टेप, जसं आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून म्युन्सिपल टॅक्स लेस केलेला आहे तसंच आता नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून शेवटी एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. हा जो सेक्शन आहे आपण घराचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. घराचं इन्कम कॅल्क्युलेट करताना काही डिडक्शन्स, काही वजावट आपल्याला मिळतात. ओके, इन्कम कॅल्क्युलेट करताना त्याच्यासाठीचा हा सेक्शन आहे सेक्शन 24. मग ह्या सेक्शनमध्ये एकूण 2 डिडक्शन्स आहेत. पहिली आहे ती म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन, त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड डिडक्शन. इथं मेन्शन चुकून रेंट झाले, त्याला नाव आहे स्टँडर्ड डिडक्शन. ती किती मिळते, तर आपल्या घराची जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू इथं आलेली आहे त्याच्या 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. जेवढी आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे, सपोज आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 3 लाख आली असेल तर 3 लाखाच्या 30% म्हणजे किती 90,000, ते पहिल्या कॉलमला घ्यायचे 90,000. सपोज नेट ॲन्युअल व्हॅल्यू 4 लाख असेल, 4 लाखाच्या 30% म्हणजे किती 1,20,000. जेवढ्या आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% एवढे आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन मिळते. त्याला काय म्हणायचं, स्टँडर्ड डिडक्शन. ही कशासाठी मिळते, तर प्रत्येक घर जास्त टिकण्यासाठी दरवर्षी थोडा काही ना काहीतरी आपण घरासाठी खर्च करतो. मग तो रिपेअरिंगचा असेल, कलरिंगचा असेल, मेंटेनन्सचा असेल, इतर कोणताही असेल. एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी खर्च जास्त असतो, एखाद्या वर्षी खर्च 0 पण असू शकतो. ओके, म्हणजे प्रत्येक वर्षी अमाऊंट वेगवेगळी असते. म्हणून हा जो घराशी रिलेटेड खर्च असतात ते भागवण्यासाठीच ही स्टँडर्ड डिडक्शन जी आहे, जी नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30% तेवढी दिली जाते. ओके, जेवढी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% स्टँडर्ड डिडक्शन अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलममध्ये, ही एक. आणि दुसरी डिडक्शन असते ती म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. जर एखाद्या घरावरती कर्ज असेल, घरासाठी कर्ज काढलं असेल, घर खरेदी करण्यासाठी किंवा घराच्या बांधकामासाठी कर्ज काढलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलं असतं, ते घ्यायचं. ही सेकंड डिडक्शन. आणि नंतर ह्या दोन्ही ज्या डिडक्शन आहेत त्याखाली रे सोडून दोन्ही डिडक्शनची बेरीज घ्यायची बाहेर. सपोज आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू 4 लाख आहे आणि ह्या डिडक्शन्स आल्या 1 लाख उदाहरणार्थ, तर जे काही नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्यातून ह्या डिडक्शन बघा आपण लेस म्हणले, कारण डिडक्शनचा मराठी अर्थ होतो वजावट. त्या वजा करायच्या असतात. नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून ह्या डिडक्शन ज्या काय त्या वजा केल्या, जे उत्तर मिळतं त्याला नाव द्यायचं असतं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, तिसऱ्या स्टेपमध्ये फक्त आपण काय केलं, तर जे काही नेट ॲन्युअल व्हॅल्यू आपली आलेली होती त्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त डिडक्शन्स वजा केल्या. 2 डिडक्शन, एक स्टँडर्ड डिडक्शन 30%ची आणि दुसरे इंटरेस्ट ऑन लोन, ते वजा करून जे उत्तर मिळतं त्याला नाव दिलं जातं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, सो दिस इज द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. एखादं घर असेल तर त्या घराचं इन्कम या फॉर्मॅटमध्ये आपण हे कॅल्क्युलेट करतो. आपण ज्या वेळेला एक्झाम्पल पाहू त्यावेळेला आपण हाच फॉर्मॅट वापरून घराचे इन्कम हे कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, सो इन दिस पर्टिक्युलर लेक्चर फर्स्ट वी स्टडीड द टाइप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टीज, सेल्फ ऑक्युपाइड अँड लेट आउट हाऊस.
After that we studied the important concepts like municipal value, fair rent, standard rent, municipal tax, etc, etc, and just we have seen the format for computing the income from house property. First step, to calculate the gross annual value. Second step, net annual value. And third step, to calculate the income. Okay, in these three steps we can calculate the income of house property. Okay, you should write down this format in your notebook. In the next lecture we will see the first example on the computation of income from house property. पुढच्या लेक्चरमध्ये आपण घराचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्याचं पहिले एक्झाम्पल पाहणार आहोत. तुम्ही हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट नोटबुकमध्ये लिहून घ्या, जेणेकरून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल हे इझिली सॉल्व करू. ओके, सो हिअर वी विल स्टॉप. दॅट्स इट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. थँक यू व्हेरी मच.